गार्गी ताई, ओळखलंच मला? मी अवनी. निवेदा! गार्गी! 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 ओके. गार्गी! गार्गी, गार्गी उठ ना गार्गी. गार्गी उठ ना. गार्गी. गिटार गेली का? नाहीतर रक्ताचा पाऊस पाडतील गिटार. वाचली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. कोण आहेस तू? गार्गी? नीला दादा! नीला दादा! गार्गी! गार्गी! गार्गी तू ठीक आहेस? हो? ते पकड. लगेच नी. गार्गी, गार्गी, गार्गी काय झालं? बाहुली होती आता इथे. कुठे गेली? नाही बाहुली नाहीये. नाही बाहुली होती. हे बघ तू प्लीज शांत हो. बाहुली नाही. आता होती इकडे. कालही त्या रूम मध्ये. हा गार्गी, काल त्या रूम मध्ये नेमकं काय घडलं होतं? तिथे कोण होतं? काल
आपण त्या माणसाच्या मागे धावत गेलो. मग त्या रूमचं दार उघड. मग मी आपोआपच खेचले गेले आत. काहीतरी होतं तिकडे ज्याने मला आत खेचून घेतलं. म्हणजे तू जेव्हा आत गेलीस तेव्हा आत कोणीच नव्हतं? नाही, आत कोणीच नव्हतं. मला ना मला आवाज यायला लागला. कोणाचा, कुठून, कसा, काहीच माहिती नाही मला. मी त्या रूम मध्ये सगळीकडे बघितलं, कोणी दिसलं नाही तिकडे. मग मला एका कपाटाच्या दिशेने आवाज आला. मी जाऊन त्या कपाटाचं दार उघडलं. पण त्यातही कोणीही नव्हतं. नाही गार्गी, आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा त्या कपाटात तो माणूस होता. नाही नाही, खरंच कोणीही नव्हतं. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. मला तिकडे एक बाहुली दिसली. आणि मग एका मुलीच्या रडण्याचा आवाज आला मला. त्या बाहुलीला मी उचलून घेतलं. मग तो रडण्याचा आवाजही बंद झाला. त्यानंतर मला खूप मुलींच्या रडण्याचा आवाज यायला लागला. मला अवनीची बाहुली दिसली तिकडे. बघ गार्गी, तुझा काहीतरी गैरसमज होतो. आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा असं काही नव्हतं. इनफॅक्ट आम्ही जेव्हा बाहेर होतो तेव्हा सुद्धा कुणाचा रडण्याचा आवाज नाही आला. नाही, मी खरं सांगते. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. मी खरंच सांगते. गार्गी, तुला भास झाला असेल. नाही, भास नव्हता. मला माहित नाही. मी सगळं सांगितलं जे काय मला आठवलं ते. गार्गी, तू शांत हो आधी. हा? तू उठ, पटकन फ्रेश होऊन घे. चल उठ पटकन. जा. हाँ. जा. दादा, तिला भासच झाला असेल ना. तू सोड, तू विचार करू नकोस. हं? जा तू चहा कर जा. दादा, ते आज तुम्हाला जेवायला काय बनू? तिथे मावशीला विचार, आम्ही दोघे नाही होतो. तुम्ही आज नाश्ता बी नाही केला? अगं घाई आहे म्हणून मृत्युंजय बंगल्यावर जायचं, तिथलं काम पण सुरू करायचं. तिथे कधी जायचं राहायला? काम संपलं की लगेच 1-2-3 दिवसात बहुतेक. चला निघायचं. दादा, ते साक्षीताई, साक्षीचं काय? अहो त्या कोणाचं बी ऐकत नाही. त्यांनी अजून नाश्ता बी नाही केला. वैजू, तू मावशीला सांग, वहिनी तिचं ऐकेल. अरे, हे अजून इथंच आहे. पण यो बॉक्स कोणी फोडला? मावशीचा फोन पण लागत नाही. सख्या कुठे? तो खाली गेलाय नाश्ता आणायला. गार्गी, तुझं
डोकं अजूनही दुखतंय का? नाही म्हणजे जर डॉक्टरकडे जायचं असेल तर सांग, आपण जाऊया. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. थोडंसं जड झालंय पण होईल ओके. मला सांग, त्या रूम मध्ये तुम्हाला बावल्या खरंच दिसल्या नाहीत का? गार्गी, सोड ना तो विषय आता. अरे असं कसं जाऊ दे, मला खरंच काही आठवत नाहीये म्हणून विचारते मी. माझा ऐकशील? आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तिथे नक्कीच काहीतरी विचित्र घडतंय. तिथलं सत्य बाहेर यावं असं आम्हालाही वाटतंय. पण गार्गी, तू एक गोष्ट ऑब्झर्व केली, आपण एक कोडं सॉल्व्ह करायला जातो आणि 9च कोडं आपल्या समोर उभं राहतं. असं वाटतंय कोणीतरी सायकोलॉजिकली खेळतंय आपल्याशी. हो ना. मग आता आपण थांबूया. का? हे बघ गार्गी, जगात प्रश्न आहेत तर त्यांची उत्तरं सुद्धा असणार. फक्त ते आपल्याला कधी मिळतील हे आपल्या हातात नसतं. म्हणून म्हणतोय थांबूया. आणि मावशी सुद्धा काही दिवसात येतील. आपण त्यांच्याशी बोलू, त्यांचा सल्ला घेऊ. ठीक आहे, पण त्याआधी आज मला कुठेतरी जायचंय. कुठे? अवनीच्या आईला भेटायला. नकोय ग मला. खाल्लं नाही तर कसं बरं वाटेल. बघ, लागलं ना पुन्हा डोकं दुखायला. वैजू नकोय मला. ताई, आता तुम्हीच समजवा साक्षीताई. बघा, हे असं असतं. काही खात पीत नाही आणि मग डोकं दुखतं. भूक मेली आहे माझी. नाही लागत भूक. मी समजू शकते, पण मला सांगा, तुम्ही जर का हा असा स्वतःला त्रास करून घेतला, उपाशी राहिला, तर अवनीला आवडेल? मग काय करू मी? माझ्या पोटचा गोळा माझा बाळ हिरावून घेतलाय माझ्यापासून. मी समजू शकते, पण मला सांगा, तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेतला, तुम्ही खाल्लं नाही, तर अवनीला आवडेल का? नसतंच आवडलं. साक्षीताई, तुम्हाला आठवतंय जेव्हा केव्हा तुम्ही चिडून बोलायचं की मला जेवायचं नाही, तेव्हा अवनी तुमच्यासाठी ताट घेऊन तुम्हाला भरवायला यायची, वय ना? मग आता अवनीसाठी खायचं. नाही खाल्लं तर तिला खूप वाईट वाटेल. आणि तुम्ही जर खाल्लं तर तिला बरं वाटेल.
इकडे आलं की हल्ली दडपणच येतो मला. का? हेच या घराचं रिनोव्हेशन कसं कम्प्लीट करून घेणार आहे याचं. हे तू बोलतोस? काय करणार, येतात कधी कधी निगेटिव्ह विचार. चल जाऊया. किती जेव्हा मी डिमोटिवेट होतो तेव्हा मला आपल्या आजोबांचं एक वाक्य चांगलंच आठवतं. ते जेव्हा कन्स्ट्रक्शनचं काम करायचे तेव्हा नेहमी सांगायचे, घराचं काम हे नेहमी प्रेमाने करावं, घर तुम्हाला खूप काही देऊन जाईल. आठवतंय मला. मी लहान होतो तेव्हा आजोबांसोबत त्यांच्या साईट्सवर जायचो. मज्जा यायची खूप. खरंय. आजोबा असताना काय वेगळंच होतं ना आपलं सगळं. कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. आजोबांनी इतकं काही वैभव कमावून ठेवलंय ना की आपलं सगळं नीट झालं. दादा नको काळजी करूस. प्रभाकर निंबाळकरांचे नातू होता, पण आपलंही सगळं चांगलंच होणार. आणि माझी खात्री आहे तू जेव्हा स्वतःचा बिझनेस सुरू करशील ना तेव्हा तू सुद्धा आजोबाने एवढंच नाव मोठं करशील. बघू नशिबात काय वाढून ठेवलंय. हे काय रे, हे कसं आलं इकडे? याचा अर्थ नक्कीच इथे कोणीतरी येऊन गेलं. द्या मी ठेवते. मी ठेवते. अहो खरं आणि तुम्हाला अहो जाऊ नको करू. एकेरीच नावाने हाक. नाही, आता सवय झाली आहे तुम्हाला अहो जाऊ म्हणण्याची, सो ते तसंच राहू दे. तुम्हाला अगं तुपच कर. मैत्रिणीस तू माझी. अहो खरंच नको. एकदा सांगितलं ना मी तुला साक्षी म्हणेन, चालेल का? मी हल्ली विचित्र वागते ना. नाही, असं काही नाहीये. असंच आहे. माझ्या विचित्र वागण्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास होतो ग. पण माझं मलाच कळत नाही काय होतंय. असं वाटतं जगाशी संबंधच नाही. माझ्या जगात फक्त मी आणि अवनी असतो. ती मला पोएम ऐकवते, मी तिला गोष्ट सांगते. छान मस्त रमतो आम्ही एकमेकांमध्ये. मध्ये क्षितिज येतो आणि आकाश येतो. मला ओरडतो, मग बाणावर येते मी. इथे आजूबाजूला ना खूप लहान मुलं राहतात. मला वाटतं माझी अवनी पण असते त्यांच्यात. त्यांना बघितलं की त्यांना कवटाळावं असं वाटतं, बिलगावं असं वाटतं. तसं करायला गेलं ना ती कळतं अवनी नाहीये त्यांच्यात. मग ते एकेकाच्या नरडीचा ना घेवायचं वाटतं. साक्षी, साक्षी, साक्षी भानावर ये. साक्षी, काय झालं? विचित्र वागले.
नाही तू ये बस. त्या कपाटाने जीव घेतलाय आवड. हे कपाट